तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे इयत्ता 6वीची पॅटचा पेपर मराठीची पेपर सिरीज. त्याचा हा भाग 4था होणार आहे. त्या अगोदर तुम्ही 3 भाग बघितले नसेल लवकर बघा, नाही तर काही फायदा होणार नाही तुमचा. ठीक आहे, भाग क्रमांक 4 आहे हा. अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नाही, लवकर करा पटकन करा, एवढं करतो तुमच्यासाठी. लाईक करा लवकर. लाईक केल्यानंतर एक हाईपचं बटन आहे, तिथं हाईपचं ऑप्शन दाबा, स्क्रोल करून हाईप दाबा लवकर. अजून करतो, तुम्ही दाबलं असेल. आणि हां ठीक आहे, चला भाग क्रमांक 4 मध्ये पहा. प्रश्न क्रमांक 8 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 मध्ये दिले, दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर तू पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या कार्यक्रमातील एखाद्या पात्राविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. ठीक आहे, दूरदर्शनमध्ये तुम्ही एका कार्यक्रम वगैरे ऐकला असेल त्याच्या पात्राविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायची आहे. मुद्दे आहे, पात्राचे नाव, वैशिष्ट्ये, माहिती आहे, घटना आहे. त्या मुद्द्यांचा आधार घ्यायचा आहे तुम्हाला आणि माहिती लिहायची तुम्हाला दूरदर्शनाविषयी. ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक म्हणजे गुण क्रमांक 4 साठी हा प्रश्न विचारला होता. तर 4 मार्कसाठी तुम्हाला सफिशियंट लिहायचं आहे. बघा मी उत्तर देतो. मी दूरदर्शन पाहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज हे पात्र निवडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांचे व्यक्तिमत्व धाडसी, शूर, न्यायप्रवृत्ती, दूरदर्शनी आणि दयाळू असे होते. त्यांनी लहानपणापासून स्वराज्य संस्थेचे स्वप्न पाहिले आणि अनेक किल्ले जिंकून मराठा साम्राज्य मजबूत केले. ठीक आहे, मावळ्यांच्या मदतीने त्यांनी अनेक युद्धांत विजय मिळवला. अफजलाचा वध, सिंहगड विजय आणि आग्र्याहून सुटका या त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना आहेत. ते आपल्याला प्रजेवर खूप प्रेम करत असत आणि स्त्रियांचा नेहमी आदर करत. त्यांच्या शौर्याचे नेतृत्व आणि पराक्रमामुळे ते आजही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. अशाच प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे पेपरमध्ये. आता बघा प्रश्न क्रमांक 9 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला दिले, खालील ओळ वाच. योग्य ते विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे तुम्हाला. बघा, विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. प्रश्न, कंडक्टर म्हणला, अहो अजोबालकर पैसे काढा. ठीक आहे, तर त्याचं तुम्हाला विरामचिन्ह यूज करायचं आहे. तर मी केलं आहे, कंडक्टर म्हणाला, अहो आजोबा लवकर पैसे काढा. हाच तुम्हाला प्रश्न तसा बघायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालील दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10 मध्ये तुम्हाला विचारलाय, कोणता वाक्यप्रचार दिला आहे? उत्साह ओसांडून वाहने म्हणजे काय होतं? उत्तर आहे, सहल जाहीर होताच मुलांचा उत्सव ओसांडून वाहू लागला. ठीक आहे, म्हणजे एकदम आनंदित होणे जास्त प्रकारचं. त्यानंतर तुम्ही बघा, एक लास्टचा प्रश्न विचारलेला आहे, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. म्हणजे अनेक शब्दाचा एक समूह होत आहे. तसंच पुस्तक वाहून नेण्यासाठी तुम्ही वापरता, त्याला काय म्हणतात? एक शब्दामध्ये दप्तर म्हणू शकता. तसंच आहे. तर मेथीची जुडी, त्याला काय म्हणतात? जुडगा म्हणतात. एकच शब्द आहे, जुडगा म्हणलं की अनेक मेथीची जुड्या येतात. नारळाचा ढीग म्हणजे त्याला रास असं म्हणतात, रास. ठीक आहे, तर बघा अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला येणार आहे. तर आजसाठी इथेच थांबूया. हा झाला 4था पार्ट. अजून 1-2 पार्ट येतील. सिरीजला हे द्या, सपोर्ट करा आणि अभ्यास करा चांगला. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.